मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. आज सुरुवातीला त्यांनी दाखवलं मानिनी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करत असते की सगळं काही नीट होऊ दे रे बाबा, दारावर येणारं संकट सगळं सगळं पुसून टाक, तू विघ्नहर्तायस रे बाप्पा. तेवढ्यात ती सुनीता आली आहे बरं का. सुनीता म्हणजे तीच जी काव्यावरती आरोप घेत होती. ही मानिनीची मैत्रीण मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं, तुम्हाला आठवतच असेल प्रेक्षकांनो. इथे त्यांनी सुनीता आल्यावर जरा भूतकाळाचा फ्लॅशबॅक दाखवलाय. सुनीता आल्या आल्या मानिनीला म्हणते, येऊ का ग मनू. मानिनीची इच्छा नसते पण तरी मानिनी तिचं प्रेमाने स्वागत करायला जाते बरं का. ही सुनीता येऊन काहीतरीच विचित्रपणा करते बरं का प्रेक्षकांनो. बघा काय होतं. सुनीता म्हणत असते मानिनीला, येऊ न ग मानिनी. मानिनी म्हणते, तू आलीयस का पण सुनीता आता. सुनीता मानिनी जवळ येऊन म्हणते, अगं मनू माफ करून टाक मला, जे झालं ते झालं. माझी सांगायची पद्धत कळलं चुकली असेल तेव्हा, पण माझं चुकलं ते चुकलं ग, पण जे होतं ते खरं होतं ना. झालं त्यासाठी मी माफी मागते, सॉरी. मग मानिनी मोठ्या मनाने हिला माफ करून टाकते आणि म्हणते, ये बस. आणि आता बघा तिला पाणी वगैरे विचारते, एक औपचारिकता करते आणि मग म्हणते, खरं सांगू तुला सुनीता, अगं आयुष्यात आपण चुका करतो ग, पण जाऊ दे, तू सांग काय घेणार, सरबत पण काय घेशील. सुनीता म्हणते, नको ग बाई, सरबत वगैरे नको. अगं बरं झालं वाईन नाही विचारलीस मला. हा कोणता जोक होता. असो. आता सुनीता म्हणते, अगं तुझ्याशी गप्पा मारायला आली आहे मी. मानिनी म्हणते, हो का, मारूयात ना गप्पा, पण अचानक कशी आलीस. सुनीता म्हणते, अगं 2 कारण आहेत. खरं सांगू का मनू, अगं काही दिवसापासून मला ना तुझी खूप आठवण येत होती ग. आपली कर्म आपल्या पिच्छा सोडत नाहीत बघ मनू. आपल्याला सगळं आपला हिशोब इथेच चुकता करायचा असतो ग. पण बघ, माझा चष्मा मी तुझ्या डोळ्यावर चढवायला गेले आणि मलाच माझ्या नजरेतून पडल्यासारखं झालं ग. माझं कॅफे बंद झालं. माझा मुलगा, माझी सून ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले ग. मला नातू झालाय ग मनू, पण मला आज तागायत त्याचा चेहरा पण दिसला नाहीये. काय सांगू तुला. एनिवे, इतक्यात मला कळलंय की तुझ्या दोन्ही सुना प्रेग्नंट आहे म्हणे. चला म्हणलं आपल्या मैत्रिणीचं अभिनंदन करूया. मनू, तुझी गत माझ्यासारखी नाहीये ग. तुझी मुलं तुला मानतात, सुना तुझं ऐकतात. तुझी दोन्ही नातवंडांना सगळ्यात आधी तूच हातात घेशील ना. किती छान ना. अभिनंदन तुझं मनू. अगं आजी झाल्यावर छान वाटतंय ना मनू. आता या मानेने विचारतात, तुला ग कसं कळलं पण सुनीता. त्यावर सुनीता म्हणते, अगं जग छोटं असलं तरी आपल्या मेडची तोंड खूप मोठी आहे. तुझ्या घरी नाही का ती आशा, तिची बहीण निशा, तिच्याकडनं मला कळलं ग. आणि तिच्याकडनं हेही कळलं की तेच हे देशमुख. म्हणलं चला मैत्रिणीचं अभिनंदन करूयात. अगं कळल्या मी दुकानात गेले आणि जे समोर दिसलं ते उचलून आणलं बघ. मानिनी म्हणते, कशाला गिफ्ट आणलं सुनीता. अगं बाळ व्हायच्या आधी आपल्याकडे आपण असं काही देत नसतो. आणि मुलींसाठी काय परफ्यूम वगैरे द्यायचं असेल तर तुला कुठे माहिती ना त्यांच्या आवडीनिवडी. तू एक काम कर सुनीता, तू हे सगळं नंतरच दे. सुनीता म्हणते, अगं असं काय करतेस मनू, नंतर नाही मी आत्ताच देते. तेवढ्याच सुनीता आधीची पिशवी काढायला लागते तर पिशवीमधनं एक बाहुली खाली पडते बरं का. सुनीताने हे मुद्दाम केलंय, तिला वसुआत्याने पाठवलंय का काय भानगडे ते काही कळलं नाही बाबा आजच्या भागात. पण आता मात्र मानिनीचं डोकंच सनकतं बरं का. ती बाहुली पाहिल्या सुनीता म्हणते, अगं ही बाहुली बघ किती छान आणली आहे मी. अगं ट्रक खालून जरी गेली ना तरी तुटणार नाही बघ. आता ही सुनीता अशी बोलल्या मानिनीचं टाळकं सरकतं. मानिनी चिडून म्हणते, अगं वेडी आहेस का, काय बोलतेस. ट्रक गेली, गाडी गेली, अगं काय बोलते. सुनीता तू निघ इथून. सुनीता म्हणते, अगं शांत हो मनू, मी गंमत करत होते. मला एवढंच सांगायचं होतं की ही बाहुली टिकाऊ आहे. मग मानिनी म्हणते, अगं टिकाऊ असली तरी अशा गोष्टीमुळे बाळ टिकत नाही, तुला कळत नाही का सुनीता. अगं बिंडोक आहेस का, निघ इथून जा तू. आणि तू बाहुलीच का आणलीस ग, का बाहुली तुला आणावीशी वाटली, खरं सांग मला. तुला माझ्या स्वप्नांबद्दल कोणी सांगितलंय का. तेवढ्यात जीवा येतो, आशा पण येते आणि म्हणते, काय झालं वहिनी. आणि आता जीवा म्हणतो, अगं आई काय झालं तुला. आता मात्र मानिनी आशावर ओरडते आणि म्हणते, तुला डोकं आहे का आशा, कशाला सांगितलं का तुझ्या बहिणीला. सुनीता म्हणते, अगं मी काय परकी आहे का मनू. मग मानिनी म्हणते, निघ म्हटलं ना तुला. तिच्या हातातली बाहुली मानिनीने लगेच बाहेर फेकली आणि सुनीताला हात धरून हाकलायला लागली. जीवा म्हणतो, अगं आई असं काय करतेस तू. मानिनी म्हणते, कोणी काही बोलू नका मध्ये. मानिनीने चक्क सुनीताला घराच्या बाहेर हाकललं बरं का. सुनीता म्हणत असते, अगं गिफ्ट तर घे. मानिनी म्हणते, तुझं गिफ्ट तुलाच लखला, चल निघ इथून. सुनीता लगेच जाताना म्हणते, अगं होणाऱ्या बाळासाठी आईसाठी कोणीतरी प्रेमाने आणतं ग. नशीब तुमचा आनंद नाकारतं असं कोणाचं गिफ्ट नाकारलं तर. लगेच मानिनी चिडून म्हणते, बाई जा ना ग, तू किती बोलतेस. असं म्हणून शेवटी मानिनी दार लावून घेते बरं का. आणि खूप रडायला लागते. जीवा तिला जवळ घेतो आणि म्हणतो, आई शांत हो बरं, काय झालंय तुला सांग बरं. मानिनी म्हणते, बाबा जीवा, मला ना माझ्या नातवंडाच्या बाबतीत सगळं व्यवस्थित व्हायला हवंय. कोण कुठले हे लोक, यांना अक्कल नाहीये का. बाळ व्हायच्या आधी अशा वस्तू घरात आणू नये का, समजत नाही यांना. जीवा म्हणत असतो, आई शांत हो ना तू, प्लीज शांत हो.
मग आता मानिनी चिडून म्हणते, तू पण जीवा तसाच आहेस, तो पाळणा तुला द्यायला सांगितलं तू अजून दिला नाही. ए रे बाबा, हात जोडू का तुझ्या पुढे, विषयाची परीक्षा का घेतोयस. जीवा म्हणतो, हो हो मी देतो, पाळणा देऊन टाकतो, तू शांत हो बरं आधी. आशाताई पटकन मानिनीसाठी पाणी आणतात. मानिनी पाणी पिते आणि मग थोडी शांत व्हायचा प्रयत्न करते. पण मानिनीच्या या चिडचिड करण्यामुळे, या लढण्यामुळे जीवाला आता जरा सिरियसनेस कळलाय बरं का मंडळी. आता जीवा मानिनीला विचारतो, झालीस का शांत. इथून पुढचा सीन त्यांनी जीवाचाच दाखवलाय. जीवा त्या पाळण्यासमोर बसतो आणि एकटक पाळण्याकडे बघायला लागतो आणि त्याला आता मानिनीची होणारी चिडचिड आठवते. आता त्याला कळतं की आपल्या आईचा राग, आपल्या आईची चिडचिड किती स्वाभाविक आहे. जीवा त्याच्या विचारांच्या तंद्रीत असतो. तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, भूक लागली का जीवा. जेवण व्हायला जरा 10-15 मिनिटं उशीर आहे म्हणून विचारलं. जीवा म्हणतो, अगं ठीक आहे, चालेल, मला, तुला चालेल ना. नाही, सगळ्यात महत्वाचं तुझं जेवण आहे. नाही, काय झालं ग नंदिनी, एवढा वेळ का लागला, सगळं काही ठीक आहे ना. नंदिनी म्हणते, हो सगळं ठीक आहे. जीवा म्हणतो, आई पण ना माझी उगाच चिडचिड करते. असं म्हणून तो आता बसलाय तिकडे त्याच्या दिवाणवर. नंदिनी त्याच्या जवळ जाऊन विचारते, काय झालं जीवा, खाली खूप आईंची चिडचिड झाली म्हणे, मला आशाताई सांगत होत्या. जीवा म्हणतो, कळत नाहीये ग नंदिनी, आई खूप हायपर होते ग, म्हणजे कोणी काही वस्तू आणल्या ना ते लगेच चिडचिड करते. म्हणजे तसं तिचं म्हणणं बरोबर आहे, डिलिव्हरीच्या आधी काही वस्तू आणू नये, पण मला वाटायला तिने धसकाच घेतला ग. नंदिनी म्हणते की आईंना काही वाईट स्वप्न वगैरे पडलंय का जीवा. जीवा म्हणतो, म्हणजे. नंदिनी म्हणते, मला आशाताई म्हणाल्या होत्या की आईनं म्हणजे गिफ्ट म्हणून आणलेली बाहुली आईने फेकून दिली वगैरे वगैरे. आई असं कधी करत नाही तर जीवा, काहीतरी बिघडलंय आईंचं, म्हणजे तुम्ही काही विचारलं का आईंना. जीवा म्हणतो, बरी आहेस ना तू. नंदिनी, अगं आईच्या बॅड बुकमध्ये मी आता विचारायला गेलो ना आईला तर आई माझ्यावर ओरडेल. अगं आई खरंच विचित्र वागायला लागली आहे ग. नंदिनी म्हणते, नाही जीवा, शहाणं माणूस जर विचित्र वागायला लागलं ना तर आपण थांबून त्याला विचारायला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. तुम्ही नाही विचारत तर मी विचारते, आई माझ्यावर नाही चिडणार. असं म्हणून नंदिनी तिथून जात असते. तेव्हा जीवा म्हणतो, ए नंदिनी थांब जरा, ती चिडणार नाही ते ठीक आहे, पण तू बरी आहेस ना. अगं ए नंदिनी, तू ना नंतर काय करायचं ते कर, आधी जेवण कर आणि तू थांब जरा. नंदिनी म्हणते, ठीक आहे, मी जाते आता आवरायला. आता जाता जाता तिला असं वाटतं की जीवाला तिच्या आईने आणलेला कालचा ड्रेस दाखवावा. नंदिनी तो ड्रेस जीवाला दाखवते बरं का, म्हणजे ती काहीतरी कपाटात काढायला जाते पण तो ड्रेस खाली पडतो. जीवा विचारतो तिला, मग काय ग नंदिनी, नवीन ड्रेस. मग नंदिनी सांगते, अहो मी तुम्हाला सांगणार होते, विसरले, आईने आणला बघा ड्रेस, आता हा ड्रेस घालू शकते मी, नंतर पोट वाढलं ना की मग मग ड्रेस जरा वरच जाईल, यावर व्हाईट लेगिन्स छान दिसेल ना. जीवा म्हणतो, हो छान दिसेल, पण मला ना माझं जरा काम करायचं आहे. अगं ते पाळणाघराचं रेनोव्हेशनचं नाही का ऑर्डर आली आहे, अगं त्या संदर्भातच सगळं डिझायनिंग वगैरे राहिलं आहे. एकदा का कम्प्लीट झालं ना ते डिझायनिंग की तुला दाखवायला नंदिनी. म्हणजे हे बघ, मला ना 2 आयडिया आल्यात यासाठी. पहिल्या आयडियामध्ये काय आहे, छान असं क्यूट क्यूट कलर्स, बस्कं, छोटं छोटं फर्निचर, छोट्या बॅग्स आणि एकीकडनं अख्खं इंद्रधनुष्याचं असं मस्त रंगछटा, आणि एका खोलीत ना छोटे छोटे गाद्या असतील बघ, छान छान, लहान मुलं मऊ असं गादी उचलतील आणि खेळतील ग त्यावर. दुपारी झोप झाली ना की पुन्हा ते संध्याकाळी खेळायला तयार. आणि दुसरी पण आयडिया ऐक ना ए नंदिनी, ती आयडिया मला जास्ती आवडली आहे बघ. म्हणजे या खोलीला ना मी किल्ल्याचं रूप देणार बघ. म्हणजे असे वर चढायला छतापासून दोरे बघ, असे मुलं छान वर चढतील, किल्ला चढल्यासारखे किल्ल्याचा लुक आहे ना. तर मग त्यामुळे महाराजांच्या आठवणी जाग्या होतील. मग छोटे छोटे पुस्तकं तिथे असतील, त्यात शिवाजी महाराजांच्या सगळ्या गप्पा, म्हणजे आपला इतिहास मुलांना कळेल ग. नंदिनी, मला ही आयडिया जास्ती आवडली आहे. नंदिनी म्हणते, खरंच खूप मस्त आयडिया आहे जीवा. आतापर्यंत मी वेस्टर्न आयडियाज बघत होते, म्हणजे पाश्चात्य देशात असतात ना तशा, पण ही आयडिया अमेझिंग आहे, खूप छान आहे, तुम्ही सजेस्ट करा हां त्यांना. जीवा म्हणतो, हो हो नक्की सजेस्ट करेल, मला लॅपटॉपवर त्यासाठीच काम करायचं आहे. पण नंदिनी, मला आईचं जरा अवघडच वाटतंय ग, कशी ग विचित्र वागते आई. आणि मग पुढचा सीन पुन्हा मानिनीचाच घेतलाय. आता मानिनीने खरंच धसका घेतलाय. मानिनी पुन्हा एकदा त्याच विचारात असते. आतापर्यंत झालेलं सगळं सिक्वल मानिनीला आठवत असतं. नंदिनीचे वडील आले, मग जीवाने पाळणा आणला, सगळं ते पुन्हा एकदा फ्लॅशबॅक त्यांनी दाखवलाय. मला एक कळत नाहीये प्रेक्षकांनो, आता TTM एक मोठी दाखवत होते ना ते, आता लग्नानंतर ही मालिका एवढी मोठी दाखवायची काय गरज आहे बरं. त्यातनं ते काव्य अधूनमधून दाखवत आहे, रम्या पण आता सध्या नाही आहे मालिकेमध्ये, बरंच काही. पण चला, बाकीचे कलाकार बिचारे आघाडीवर आहेत आणि ही मालिका सांभाळतात, त्यांचं विशेष कौतुक. मानिनी आता तंद्रीत असते तेव्हा मिथुन भाऊजी येऊन त्यांची तंद्री तोडतात. मानिनी म्हणते, सॉरी भाऊजी, माझं लक्ष नव्हतं. मिथुन काका आल्या आल्या मानिनी थोडीशी वैतागते बरं का, कारण ती टेन्शनमध्ये असते. ती म्हणते मिथुन काकाला, काय हो भाऊजी, माझ्याकडे असं कोडं वगैरे सोडवायचं असेल तर त्यासाठी प्लीज आता काही म्हणू नका,
मिथून काका म्हणतात, कशाला कोडं सोडू वहिनी, मी माझ्या आयुष्याचंच कोडं सुटता सुटेना. ते जरा पैसे, लगेच मानिनी म्हणते, किती पैसे हवेत? मिथून काका म्हणतात, नाही नाही, मला ते हात खर्चासाठी नाही वहिनी, आय डोंट लाईक धिस. तुम्ही पण ना विसरायला लागलात. तुम्हाला मी ते, आता मानिनी त्यांचं न ऐकता लगेच वैतागून म्हणते, हो हो हो, मी सगळंच विसरायला लागले, माझं वयच झालंय ना. बरोबर आहे, आता आजी होणारे मी म्हटल्यावर विसरणारच मी. मी पैसे काढायची पण विसरले, तुम्हाला द्यायची पण विसरले. ठीक आहे, मी देईल ना तुम्हाला, काढेल मी, देत नाही का तुम्हाला नेहमी पैसे? मिथून काका म्हणतात, अहो नाही वहिनी, तसं नाही. मानिनी चिडून म्हणते, देईल म्हटलं ना, उद्या देते पैसे. मिथून काकांना थोडं इन्सल्टिंग फील होतं, पण तरी ते म्हणतात, वहिनी नाही सॉरी, पण तुम्ही टेन्शनमध्ये आहात का? म्हणजे ठीक आहे, बरं बरं ठीक आहे, सॉरी, असं म्हणून मिथून काका चालले जातात बरं का. मग मानिनीला कसं तरी होतं. मानिनी विचार करते, अगं बाई, मी उगाच टेन्शनमध्ये मिथून भाऊजींवर राग काढला, असं म्हणून मानिनी पुन्हा त्यांच्याशी बोलायला जाणार असते. तर तेव्हा तिथे येतात वसू आत्या. वसू आत्या हे सगळं मुद्दाम प्लॅन करतात बरं का प्रेक्षकांनो. बरं, या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, खरंच काव्याच्या बाळाच्या बाबतीत हे काही वेडंवाकडं करू शकतील का? आय डोंट थिंक सो. मला नाही वाटत की असं काही होईल, पण उगाच काहीतरी सस्पेन्स रंगवायचा आहे म्हणून रंगवलाय. वसू आत्या येतात बरं का तिथे आणि मानिनीला म्हणतात, अगं मिथून नाही, मी आहे मानिनी. काय गं मानिनी, मला कळत नाही आहे, ही सुनीता, तिने आपल्या घरात भांडणं लावली होती, काव्याबद्दल वाईट साईड सांगितलं होतं, ती कशाला आली होती घरात? मानिनी म्हणते, ओ वसुताई, आता ना माझ्यात ताकद नाही आहे, उगाचच काही मला सांगायचं नाही आहे, तुमच्याशी वादही घालायचं नाही आहे. तुमचं काही काम नसेल तर जाता का तुम्ही? मग लगेच वसू आत्या म्हणतात, तू जा ना. लगेच मानिनी म्हणते, काय बोललात? वसू आत्या म्हणते, अगं बाई मानिनी, तू गुरुजींकडे जा ना, असं म्हणायचं आहे मला. बाई किती चिडचिड करते ग अशात, सतत टेन्शनमध्ये असते. बाई मानिनी, हे बघ, तू ना उगाच टेन्शन घेऊ नकोस, तू गुरुजींकडे जा ना. अगं गुरुजी तर मला जाता जाता कोडच घालून गेले बाई. मानिनी म्हणते, कोडं? कसलं कोडं सांगितलं गुरुजीने तुम्हाला? वसू आत्या म्हणतात, नाही बाई, जाऊ दे बरं, आता काही नको सांगायला लावू मला. मानिनी म्हणते, ओ वसुताई, ताकाला जाऊन भांडं लपवू नका, जे ते स्पष्ट सांगा. वसू आत्या मुद्दाम सांगतात बरं का आता, अगं मानिनी, गुरुजीने मला आणि रम्याला सांगितलं की त्यांना काव्याच्या हातात बाळ दिसतंय, पण तिच्या हातात तिचंच बाळ दिसतंय का कोणाचं, म्हणजे असं का म्हणाले असतील ग गुरुजी? बाई मलाही काही कळलंच नाही. गुरुजी पण ना, त्यांचे संकेत तर मला काही कळले नसत झालेत. असं म्हणून वसू आत्या निघून जातात. काही काही लोक खरंच असे विघ्न संतोषी असतात बरं का प्रेक्षकांनो. आपली परिस्थिती वाईट असली ना, की त्या परिस्थितीचा फायदा घेतात आणि काहीतरी असं भलतं सलतं आपल्या डोक्यात घालतात, जेणेकरून आपली परिस्थिती कमी तर होणार नाही, पण आणखीन टेन्शन वाढतील. नेमकं वसू आत्याने हेच केलंय मानिनीच्या बाबतीत. मानिनी विचार करायला लागते, बापरे, गुरुजी असं का बोलले असतील, आणि रम्या आणि वसुताईकडे काय भानगडे ही सगळी. आता इथून पुढचा सीन घेतलाय वसू आत्याचाच. त्या आल्यात जावयाकडे. जावाई मस्त आंबे खात असतो बरं का, आणि म्हणत असतो, आल्या तुम्ही आई, बसा बसा, बर्गर खाता का? बर्गर पण आहे माझ्याकडे. वसू आत्याने घेतला बाई तो बर्गर खायला. आणि आता विजय म्हणत असतो, घ्या ना. वसू आत्या म्हणतात, नको बाई, मला खायची इच्छा नाही आहे. मला वाटलं होतं पार्थ आणि नंदिनी जातील बाहेर, पण ते घरातच थांबणार आहेत. जीवा पण घरातच बसून काम करणार आहे. मानिनी, ती काही घरातून जाणार नाही. ओ जावई बापू, काहीही करा, पण काव्याच्या समोर घरातली प्रत्येक व्यक्ती घराच्या बाहेर जायलाच पाहिजे. विजय म्हणतो, जातील, सगळे घराबाहेर जातील, याचा बंदोबस्त मीच करतो. आधी त्या मिथूनची पंगत उठवतो. त्यावर वसू आत्या म्हणतात, तो मिथून म्हणजे ना देशमुखांच्या घरातली पाल आहे, पाल. तो घरात चिटकलेलाच असतो पालीसारखा. त्यावर विजय म्हणतो, अहो जाईल हो, तो पण घराच्या बाहेर जाईल. अहो काढा. त्यावर वसू आत्या म्हणतात, कसं? मग विजय म्हणतो, त्यासाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. वसू आत्याला प्रश्न पडलाय, खर्च करावा लागेल म्हणजे काय? विजय आता त्याचा प्लॅन एक्झिक्यूट करताना ताबडतोब दाखवलाय. मिथून काका पण टेन्शनमध्ये असतात की त्यांना मानिनीताईंनी पैसे दिले नाही. त्यांना श्रेयाच्या फीसाठी पैसे द्यायचे आहेत कॉलेजमध्ये, त्यामुळे त्यांना काही सुचेना. तेवढ्यात हा विजय त्यांच्या खोलीत जातो आणि गाणं म्हणतच जातो बरं का. उघडदार देवा आता उघडदार देवा, असं चालीत छान गाणं म्हणत असतो. मिथून काका म्हणतात, वा 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 विजयराव, घरातला रेडिओ बंद झाला का काय? नाही, आज तुमच्यावर गाण्याची वेळ आली म्हणून म्हटलं. नाही नाही, आय डोंट लाईक दिस बरं का. विजय त्यावर म्हणतो, काय करणार मिथून काका, उघडदार देवा आता. मग लगेच मिथून काका म्हणतात, अहो काय बोलताय, कोणतं दार उघडायचंय तुमच्यासाठी देवाने, तेही रात्रीच्या वेळी? त्यावर विजय म्हणतो, मंद आहात का तुम्ही जरा, मी काय बोलतो ते कळत नाही आहे का तुम्हाला? मिथून काका म्हणतात, आय लाईक दिस. माणसाने ना जसं आहे तसंच वागलं पाहिजे, पटलं बरं का मला. नाही, तुमचा मुद्दा काय ते सांगा. विजय लगेच मुद्द्यावर येत म्हणतो, श्रेयाच्या फीचे पैसे मिळाले का? हे खरे मिथूनराव, सतत खाली पडलेले, हारलेले, नाही निराश असे, नाही कर्तृत्व शून्य माणूस. आता त्यांच्या समोर तो शून्य करतो बरं का, आणि म्हणतो, काय मिथूनराव, या वयात पैसे मागायला लागतात तुम्हाला, यातच सगळं आलं. मिथून काका,
आता कॉलर धरतात बरं का विजयची. विजय म्हणतो, अहो असं मी नाही म्हटलो, असं तुमच्या परमपूजनीय माननीय त्या मानिनीताई सांगत होत्या सगळ्यांना. त्यावर मिथून काका म्हणतात, खोटं बोलताय तुम्ही विजयराव, असं वहिनी कधीच बोलणार नाही. विजय मिथून काकांना मॅन्युप्युलेट करायला लागतो. अहो काय तुम्ही पण मिथुनराव, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ना. अहो हे देशमुख, तुम्हाला वाटतात तसे नाहीये, दयाळू मायाळू कनवाळू नाही ते जर्दाळू आहेत, जर्दाळू. नुसते दाखवतात मऊ आहेत पण आतून टणक आहेत. अहो तुमचा तो देशमुख तुमच्या भक्तीचा ठेवा घेतलाय आणि मेवा खाताय ना. अहो माझा फोन चार्जिंगवर होता म्हणून, नाहीतर मी रेकॉर्डिंग करून ऐकवलं असतं हो तुम्हाला. काय तुम्ही पण मिथुनराव, मला सांगा, मला कधी हाक मारा, मी आहे बरं का तुमच्यासाठी, मी आहे. आता लगेच जाता जाता गाणं म्हणत जातो, पिते दूध डोळे मिटुनी. आता मिथून काकांच्या मनात त्याने विष पेरलंय असं म्हणायला हरकत नाहीये, पण मला नाही वाटत मिथून काका याचं ऐकतील. पण बघूयात, मालिकेत कधी काहीही ट्विस्ट येऊ शकतो प्रेक्षकांनो, त्याच काही सांगता येत नाही. काय आहे ना मंडळी, ही मालिका मोठी दाखवतात पण ढंगचिक ढंगचिक ढुंगचिक ढुंगचिक काय दाखवतात बाबा, नुसते म्युझिक विचारू नका. एवढं पल्लाळ लावलंय ना, मला तर कधी कधी ना मागच्या सीनचा पुढच्या सीनला सिक्वेलच कळत नाही. म्हणजे नेमकं दाखवायचंय काय यासाठी मी कन्फ्यूज झाली आहे बरं का. म्हणजे मला ना कळेनासं झालंय मालिकेवाल्याला नेमकी काय दाखवायचंय. असो, काहीतरी चालू आहे म्हणून चालू आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. पण तरी तुमचं मनोरंजन होतंय ना माझ्या रिव्ह्यूमधनं, तर नक्की आपल्या एपिसोड रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. तर बघा आता इथून पुढचा हा सीन तर इतक्या वेळ दाखवला त्यांनी, आता याच्यात काही तथ्य नव्हतं बरं का. आता जे नाही आवडलं ते नाही आवडलं, पटलं नाही ते पटलं नाहीच ना. इकडे मानिनी गाढ झोपलेली असते आणि काव्या आणि पार्थ पण झोपलेले असतात. अचानक काव्याला मध्येच असं वळवळ करायला लागते ती झोपेत आणि त्या दिवाणच्या खाली पडायला लागते. कालच्या प्रोमोत पाहिलं होतं ना आपण, तेच त्यांनी आज दाखवलं. आता झोपेत असं होतं, पण जनरली मोठी माणसं थोडं स्वतःला सावरतात बरं का. मानिनी एकदम दचकून उठते. इकडे तिला असं फील होत असतं की काहीतरी वाईट संकेत आहेत. मानिनी उठून बसते. एवढं वारं सुटलेलं असतं बघा आजूबाजूला, पण मानिनीला मात्र प्रचंड घाम आलेला असतो. मानिनी तिच्या साडीने वारं घेत असते. बाई असं काय होतंय मला, अशी वाईट स्वप्न का पडताय. तिला पुन्हा त्या बाहुलीचं स्वप्न पडलंय मानिनीला. आणि इकडे काव्या झोपलेली असते गाढ, तेव्हा अशी पडायला लागते. पण पार्थ तिला सावरतो आणि अचानक ते जे स्केच आहे ना काव्याचं स्केच काढलेलं पार्थने, ते बाळ हातात ते स्केच वाऱ्याने उडून खाली पडतं. आता सकाळ झालेली दाखवली आहे. आता शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. हा सीन त्यांनी इतका वेळ दाखवला, तुम्हाला काय सांगू प्रेक्षकांनो. असो, मानिनीची भीती रास्त आहे असं त्यांना काहीतरी दाखवायचं असेल. आता सकाळ झालेली असते, मानिनी चहा पित असते पहाटे पहाटे. सगळे तिथे जीवा, पार्थ आणि नंदिनी. पार्थ म्हणतो, आई तू सुनीता मावशींवर चिडलीस म्हणे, काय झालं, त्या काव्याबद्दल काही बोलल्या का तुला. मग मानिनी म्हणते, तू केलास ना चोंबडेपणा जीवा. जीवा म्हणतो, नाही नाही मी काय केलंय, अरे तू माझ्यावर कशाला चिडते आता, तुझं काय झालंय. नाही मी काय तुझं घोडं मारलंय का. मानिनी म्हणते, तू मला न विचारता पाळणा आणलायस जीवा, आणि तो पाळणा तू परत पण करत नाहीयेस. मानिनीची चिडचिड बघून पार्थला पण टेन्शन आलंय बरं का. पार्थ आता काही बोलणार, म्हणजे पार्थ म्हणत असतो मी सुद्धा. मानिनी म्हणते, तू सुद्धा काय आणलं. पार्थ आता विचार करतो, बापरे मी बाळासाठी टी शर्ट शूज आणले, हे जर कळलं ना आईला तर मला उलटच टांगेल ती. पार्थ आता एकदम स्वतःला शांत करतो बरं का. मानिनी म्हणते, ए बाबा बोल, तू सुद्धा काय. पार्थ म्हणतो, अगं आई मी सुद्धा जीवाला हेच सांगत होतो की पाळणा नेऊन दे. आई तू काळजी नको करू बरं का, तू टेन्शन नको घेऊ, सगळं नीट होईल बरं. आता नंदिनी म्हणते, आई मी काय म्हणते, पुढच्या सोनोग्राफीच्या वेळेला तुम्ही या बरं सोबत आमच्या, मग तुम्हाला टेन्शन नाही येणार. जीवा म्हणतो, हां आता कशी बोललीस नंदिनी, तू चूक केली असता मग तूच निस्तर. नंदिनी म्हणते, मी काय चूक केली. जीवा म्हणतो, म्हणजे काय, डॉक्टर काव्याबद्दल काय म्हणाला हे तूच सांगितलंस ना आईला, तेव्हापासून माझी आई टेन्शनमध्ये आहे. लगेच नंदिनीला सावरते बरं का मानिनी आणि म्हणते, ए गप्पा बस जीवा, माझ्या गुणी सुनेला काही बोल नको. तुला मी सांगितलं होतं की आशाच्या मदतीने तो पाळणा दुसरीकडे नेऊन टाक, पण तेही तू करत नाहीयेस. जीवा म्हणतो, अगं ए म्हातारे करतो ग मी, 2 दिवसात करतो, चिडू नकोस. मानिनी म्हणते, बरं मी एक काम करते, गुरुजीकडे जाते. आता पाठ टिंगल उडवतो बरं का मानिनीची आणि म्हणतो, आई तो पाळणा काय गुरुजीकडे नेऊन देणार आहेस. जीवा हसायला लागतो बरं का. मानिनी चिडून म्हणते, करा करा मेल्या हो, चेष्टा करा आईची, खूप मोठे झालात ना. तेवढ्यात मिथून काका येतात मानिनी समोर. तेव्हा मानिनी म्हणते, ऐका ना भाऊजी, आधीच मला उशीर झालाय, मला गुरुजींकडे जायचंय, आता नको हां येते मी, असं म्हणून त्या निघून जातात. म्हणजे मिथून काकांना पुन्हा पैसे हवे असतात, पण मानिनी तो विषय टाळते आणि चालली जाते. मग लगेच पाठ म्हणतो, काका तुला काही हवंय का. मिथून काकांना सांगायचं असते या पोरांना, पण तरी ते स्वतःला रोखतात आणि चालले जातात. जीवा विचार करतो, काय झालंय, काकाचं काय बिनसलंय. पाठ म्हणतो, थांब मी बोलतो काकाशी. मग जीवा म्हणतो, हां बोल. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपून जातो. उद्याच्या भागात आपण बघतोय
काव्या अभ्यास करत असते तेव्हा वसू आत्या आणि विजयने लाईट घालवलेत आणि घरात कोणी नाही असं दिसतंय बरं का. काव्या विचार करते लाईट कसं काय गेले. आता काव्याला अचानक पोटात दुखायला लागतं म्हणून काव्या खाली येते पाणी प्यायला, पण अंधार असल्यामुळे तिला पायरी दिसत नाही आणि अचानक तिच्या हातातनं बाटली पडते. बापरे, ही दृश्य जरा भयानक आहेत प्रेक्षकांनो. विजयला असं वाटत असतं की आता काव्या पडणार. पण तुम्हाला काय वाटतं मंडळी? मला तर नाही वाटत काव्याच्या बाबतीत काही अघटित होईल म्हणून. काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये मला सगळ्यांनी सुचवायचंय. चला तर मग उद्या भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत मंडळी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर मग उद्या भेटूयात. धन्यवाद.